टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धाराशिव तालुक्यातील बावी येथे सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार काल घडला होता। त्या संदर्भामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके आपल्या बरोबर आहेत। सर, काय नेमका प्रकार घडला होता, काय माहिती आपल्याकडे, त्याचा गुन्हा कशा पद्धतीने नोंद झाला? काल सकाळी 10 वाजता बावी गावचे सरपंच यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितले की आमच्या गावातले लक्ष्मण जाधव नावाचे इसम आहेत, ते त्यांच्या घरात झोपलेले होते। 10 वाजेपर्यंत आमच्याकडे ते दार काढून बाहेर आलेलं नाही कोणी, आणि त्याच्यामुळे आम्ही जरा पाहिलं तर ते त्यांचा घराचा पत्रा उचलून पाहिला तर त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी बेडवर झोपलेली आहे, निश्चित एकदम, म्हणजे हालचाल नाही, दार वाजवलं तर कोणी उठत नाही। आणि तो लक्ष्मण जाधव त्याने गळफास घेतलेला लटकलेला दिसतोय, असं फोन केल्यामुळे आम्ही लगेच स्टाफसह तिथे गेलो आणि तिथं जाऊन पाहतात ते पत्रा उचकटलेला होता, त्यातून दिसत होतं। आम्ही दोन पंच बोलावून घटनाचा पंचनामा चालू केला आणि पंचाला मध्ये पाठवून दार उघडलं आतून आणि आज जाऊन पाहिलं तर ते लक्ष्मण जाधव हे गळफास घेतलेला होता, त्यांची पत्नी आणि मुलगा बेडवर निश्चित पडलेले होते, त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि लक्ष्मण जाधव याच्या तोंडातून पण फेस होता आणि त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतलेला होता। तर तिथली एकंदरीत परिस्थिती पाहता आणि गावातल्या लोकांसोबत चर्चा केली असता गावातल्या लोकांमधून असं कळलं की त्यांना एक त्याच्या हिश्श्याला आलेली जमीन, म्हणजे त्याच्या वडिलांनी तिन्ही मुलांना जमीन घर वाटून दिलं होतं, वेगवेगळे राहत होते ते, आणि त्याच्या हिश्श्याला आलेली जमीन त्यानं विकली होती आणि ज्या ठिकाणी राहत होता तो आता, ती जागा पण त्याने एक मागे 10-15 दिवसापूर्वी कोणाला तरी विकलेली आहे, त्याच्यातून पण 5 लाख रुपये घेतले होते आणि तो त्याला ऑनलाईन रमीचा जास्त नाद लागला होता। ऑनलाईन रमी, स्टॉक मार्केट वगैरे तो खेळत होता, त्याच्यात तो मायनस मध्ये गेला होता, नुकसानीत गेला होता। प्रथम माहितीनुसार रम्मी एक झालं आणि कर्जबाजारी पण। कर्जबाजारी नाही म्हणता येणार, कारण स्वतःची प्रॉपर्टी विकलेली होती त्याने। अच्छा, त्याला जे वाटून दिलेलं, त्याच्या वडिलांनी जे वाटून दिलेलं घर, शेती जे होती ती त्याने विकली होती आणि त्याच्यातून ते एक आर्थिक विवंचनेत गेलेला असणार। त्याच्यातून त्याने ते आता तो प्लॅनच केला होता त्यांनी। 2 बॉटल विषाचे आणलेल्या होते त्यांनी सीलबंद, त्याच्यातली एक बॉटल फोडली आणि त्यांनी पिली सगळ्यांनी, आणि एक बॉटल जशाला तशी होती तिच्या घरामध्ये, ती आम्ही जप्त केलेली प्रकरणामध्ये। आता काल पीएम वगैरे झाले आणि पीएम नोट्स प्राप्त नाही झाले, 1-2 दिवसात आपलं सगळं चित्र क्लिअर होईल। त्याच्यामध्ये प्राथमिक अंदाज असा आहे की त्याला आर्थिक विवंचना होती, प्रॉपर्टी सगळी विकल्या गेली होती आणि पुढे काय करायचं हा प्रश्न त्याला पडलेला असू शकतो आणि त्याच्यातून त्यांनी सामूहिक आत्महत्या केलेली असेल, असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे। आज काल त्यांची अंत्यविधी झालेली, आज ते सावरायचा वगैरे कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर त्यांचे वडील आणि त्यांचे काही नातलग असेल त्यांना बोलावून त्यांचे स्टेटमेंट वगैरे रेकॉर्ड करू आणि त्याच्यातून पुढे काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल। ते ज्यांनी आत्महत्या केली त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं आणि घटनास्थळी तुम्ही गेल्यानंतर तिथं काय काय म्हणजे तुम्हाला जाणवलं काय? नाही, घटनास्थळी जाणवलं फक्त एवढंच की त्यांनी विष पिलेलं होतं, त्यांच्या तोंडातून फेस येत होता तिघाच्या पण, आणि त्यांनी लक्ष्मण जाधवांनी हँग करून घेतलं होतं, गळफास लावून घेतला होता स्वतःला। त्यांनी प्रेमविवाह केला होता हे पण सत्य आहे, एकाच कास्टचे होते, एकाच जातीचे होते, त्यांना कुणाला विरोध नव्हता त्या गोष्टीला, आणि ते एकच त्यांनी वडिलांनी वाटून दिल्या जागे ते राहत होते, सुखी संसार चालू होता, 2 वर्षाचा बाळ होता। फक्त एवढंच आहे की आर्थिक विवंचना होती असं एक प्रथमदर्शनी जाणवते आम्हाला सगळ्यांना, आणि गावातल्या लोकांचं पण तेच म्हणणं आहे की तो ड्रायव्हर होता, तो मिळेल ते काम करायचा आणि त्याला जास्त शौक त्याचा ऑनलाईन रमी आणि स्टॉक मार्केटचा होता, अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि कदाचित त्याच्यातूनच त्यांनी ते सगळं कृत्य केलेलं असणार। म्हणजे आर्थिक विवंचना हे महत्वाचं, आर्थिक विवंचना हे महत्वाचं त्याच्यामध्ये। एकंदरीतच ही जी सामूहिक आत्महत्या प्रकरण झालेलं आहे ही आर्थिक विवंचनेतून झालेलं असल्याची माहिती आपल्याला पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी दिली। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।